नमस्कार मंडळी, हर हर महादेव. तर आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवार 2026ची संपूर्ण माहिती. तर श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, तसे श्रावणामध्ये किती सोमवार आलेले आहेत आणि त्या सोमवारचे धार्मिक महत्त्व काय आहे, किंवा शिवामूठ कशी अर्पण करायची, किंवा कोणते मंत्र म्हणायचे, तसेच श्रावणामध्ये आपण जे उपवास करतो तर ते का करावे, काय खावं आणि काय टाळावं, आणि श्रावण सोमवारची व्रतकथा कोणती आहे, अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील पंचांगानुसार श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होऊन 11 सप्टेंबर 2026 रोजी समाप्त होईल. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. या संपूर्ण महिन्यामध्ये शिवपूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण, मंत्रजप, उपवास आणि धार्मिक व्रत करण्याची परंपरा आहे आणि ती सर्वांनी जपली पाहिजे. तर विशेषतः श्रावण सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो. आता यावर्षी श्रावणातील 4 सोमवार आलेले आहेत. तर पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्याचबरोबर दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 रोजी असणार आहे. म्हणजे यावर्षी आपल्याला 4 श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची विशेष पूजा करता येणार आहे. तर आता हिंदू धर्मामध्ये सोमवार हा भगवान शिवांना समर्पित असा दिवस मानला जातो. आता या दिवशी बरेच जण खूप असं काही करतात की जेणेकरून भगवान शिव असं प्रसन्न व्हावेत. म्हणजे या दिवशी पहाटे उठून स्नान करतात, उपवास करतात, मंदिरामध्ये जातात, शिवलिंगावरती अभिषेक अर्पण करतात. कितीही लांब मंदिर असलं तरीसुद्धा जातात. काही भक्त तर आपल्या घरी, की ज्यांना जमत नाही बाहेर जायला, तर ते आपल्या घरी शिवलिंगाची स्थापना करून सुद्धा पूजा करतात. तर काही जण मंदिरात जाऊन जलाभिषेक आणि बेलपत्र अर्पण करतात. प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार जे काही गोष्टी आहेत त्या करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की आपण श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची. तर आता सकाळी या दिवशी लवकर उठायचे, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे, शक्यतो पांढरे शुभ्र असे कपडे घालावेत. पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी, घरात झाडझूड करावी आणि त्यानंतर शक्य असल्यास पूजा करण्यापूर्वी घरामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ असं पाणी शिंपडावं. त्यानंतर देवासमोर आधी दिवा लावावा, देवपूजा करून घ्यावी, धूप लावावा आणि त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीचं स्मरण करावं आणि सर्वात आधी संकल्प करावा. पूजा सुरू होण्यापूर्वी हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि मनामध्ये आपण संकल्प करायचा. तर संकल्प करताना असं म्हणायचं असतं की ओम नमः शिवाय. हे महादेव भगवान, आपल्या कृपेने मी आज श्रावण सोमवारचे व्रत व पूजा करीत आहे. माझ्या कुटुंबावर आपली सदैव कृपादृष्टी राहू दे. सर्वांना आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभू दे, असं म्हणत आपण संकल्प करायचा असतो. तर पूजा मांडण्याची पण एकदम सोपी अशी पद्धत आहे. एक पाट घ्यायचा, त्याच्यावरती एखादं तुमच्याकडे असेल ते शुभ्र असं वस्त्र अंथरून घ्यायचं. लाल कपडा असेल, ब्लाऊज पीसचा कुठलाही असेल ते चालतो. आणि त्यानंतर आधी गणपती बाप्पांची मूर्ती तिथे प्रस्थापित करायची. जर देवाऱ्यातली आपल्याकडे मूर्ती नसेल गणपती बाप्पांची, तर त्याऐवजी तुम्ही सुपारीसुद्धा तिथे ठेवू शकता. सर्वात आधी खाली अक्षदा ठेवायची आणि त्यानंतर गणपती बाप्पा किंवा सुपारी ठेवायची. त्यानंतर मग तुमच्याकडे महादेवाचं असेल पिंड असेल तर ती ठेवा. पण शक्यतो प्रत्येक घरोघरी आपल्याकडं महादेवाची अशी शिवलिंग असलीच पाहिजे. आता इथे माझ्याकडे ही एक दगडाची अशी शिवलिंग आहे आणि देवाऱ्यामध्ये आहे ती पितळेची आहे, पण मी शक्यतो आता ही वापरते आता. तर ही सुद्धा चालू शकते. तर ही पिंड आपल्याला आधी याच्यावरती अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाचा. आणि दूध हे नेहमी कच्चंच वापरायचं. तापवलेलं, गरम करून थंड केलेलं दूध अजिबात चालत नाही. तर कच्चं जे दूध असतं तर तेच वापरायचं असतं. आता आपल्याकडे शहरामध्ये पॅकेटमधलं दूध आपण वापरतो, तर ते दूध मी इथे घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे प्रत्येक अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही 108 वेळा वगैरे किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. दुधाने अभिषेक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. यामध्ये बरेच जण पूर्ण पंचामृतसुद्धा वापरतात, तसंसुद्धा तुम्ही वापरू शकता. दूध, दही, जे काय मध असेल, साखर असेल, गूळ असेल, अशा बऱ्याच गोष्टी बरेच जण आपापल्या ह्याच्यानुसार वापरतात. तर आता ही शिवलिंग मी नंतर स्वच्छ करून घेतलेली आहे. तर आता इथे ताटामध्ये आपल्याला
एक बेलाचं पान ठेवायचं आहे. आता बेलाचं पान हे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे असतात आणि त्याचं जे थोडंसं देठाचं असतं ना भाग, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि याचं पालतं पान ठेवायचं आहे. पाण्याची जी एक बाजू आहे ती आपल्याकडे करायची आहे. त्यानंतर त्यावरती आता मी शिवलिंग ठेवलेलं आहे. शिवलिंगाचं तोंड कधीही दक्षिण बाजूला करू नये, एवढीच फक्त आपण काळजी घ्यायची असते. आता त्यानंतर भगवान शंकराला आवडणारे हे भस्म म्हणजे विभूती प्रत्येकाच्या घरीही असलीच पाहिजे. तर आता विभूती मी ते लावून घेते आणि विभूती लावण्याचा ही पद्धत असते की फक्त ही 3 बोटांनीच लावली जाते. या पद्धतीने तिन्ही बोटांना आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे लहान शिवलिंग असेल तरीसुद्धा तुम्ही फक्त 3 बोटांचा वापर करून तिथे तुम्ही ही विभूती लावून घ्यायची आहे. असं नाही की पूर्ण व्यवस्थितच लागली पाहिजे, थोडं जरी लागलं काही हरकत नाही. आणि ती स्वतःलासुद्धा अशीच लावून घ्यायची आहे, कारण हे भगवान शंकर आपले वेळोवेळी रक्षण करावे म्हणून आपल्याला जेव्हा आपण कधी बाहेर पडतो किंवा स्नान करून आपण जेव्हा तयार होतो त्यावेळेस रोजच्या रोज आपण हे असं भस्म लावलंच पाहिजे. आता भगवान शंकरांना आवडणारी अशी पांढरी फुलं मी इथे ठेवत आहे. तुम्हाला जशी मिळतील तशी तुम्ही इथे ठेवू शकता. जी तुमच्याकडे अवेलेबल असतील तशी तुम्ही ठेवू शकता. तेव्हा फक्त तुम्ही किती सजावट केली, तुम्ही काय केलं ते बघत नाहीत, फक्त तुमच्या मनातील भाव बघतात. आता माझ्याकडे हे मी बनवलेली आहेत कृत्रिम फुले आहेत, तर त्याचीसुद्धा मी इथे हार ठेवलेला आहे. त्यानंतर आता माझ्याकडे ते बेलाची पाने आहेत. आता ही सुद्धा मी आता शिवलिंगावरती अर्पण करत आहे. आणि आता बेलाची पानं ही गावाकडे खूप सारी मिळतात, शहरामध्ये तेवढी अशी जास्त प्रमाणात मिळत नाही, पण मला जितकी मिळाली तेवढी मी आता इथे अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही 108 किंवा त्याच्या पेक्षा थोडी कमी जास्त तुम्ही असे अर्पण करू शकता, तुमच्या ह्याच्यावरती ते आहे. आणि आता बेलपत्र जे आहे तर हे सुद्धा भगवान शंकराला अतिशय प्रिय असतं. आणि बेलपत्र अर्पण करताना सुद्धा ते श्रद्धेने भगवान शिवाचे स्मरण करून करावे. आणि बेलपत्र स्वच्छ असावे, शक्यतो अखंड असावे, त्याची पानं तुटलेली नसावेत. आणि बेलपत्र वाहताना सुद्धा आपण ओम नमः शिवायचा जप करायचा असतो. आता आपण शिवमूठ कशी व्हायची ते बघूयात. आता प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना धान्यांची मूठ अर्पण करण्याची प्रथा असते आणि याला शिवमूठ असे म्हणतात. तर शिवमूठ अर्पण करताना ज्या दिवशी जे धान्य आहेत त्या धान्याची आपल्याला शिवमूठ अर्पण करायची असते. आणि शिवमूठ अर्पण करताना सुद्धा प्रत्येक वेळेस भगवान शंकराचेच आपण स्मरण करायचे. तर आता मी इथे उजव्या हातामध्ये तांदूळ घेतले आहेत, म्हणजे अक्षता घेतल्या आहेत, त्याची मूठ अशी केली आहे हाताची. आणि त्यानंतर हळूहळू शिवलिंगावरती आपल्याला हे तांदूळ सोडायचे आहेत. आणि सावकाश आपल्याला असं नाही की खूप जास्त धान्य घ्यायचे आहेत किंवा फार कमी तांदूळ घ्यायचे आहेत, असं नाही करायचं. व्यवस्थित असे मी दाखवले त्याप्रमाणे तुम्ही तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशी शिवमूठ अर्पण करायची आहे. आता बरेच जण हे तांदूळ ना कोरडी मूठ वाहू नये म्हणून बरेच जण थोडंसं ओलसर करतात. तर तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता. 108 वेळासुद्धा करण्याची ही प्रथा आहे. त्यानंतर तुम्हाला आता भगवान शंकरांना इथे नैवेद्य दाखवायचं आहे. शक्यतो दुधाचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दूध, खडीसाखर किंवा फळे असतील तर ती तुम्ही ते पूजेमध्ये मांडू शकता. आता मी ते रांगोळी काढते. सर्वात उशिरा काढली का तर आता इथे पूजा करताना थोडंसं रांगोळी पुसण्याची शक्यता असते, म्हणून आता व्हिडिओ करण्यासाठी म्हणून मी इथे सर्वात शेवटी रांगोळी काढते. तुम्ही सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर रांगोळी काढायची आणि त्यानंतर तुम्ही बाकीची पूजा करू शकता. आता इथे सर्वात महत्त्वाचा आपल्याला प्रश्न पडतो की सोमवारचा उपवास कसा करायचा, कोणी करायचा. तर कोणीही हा श्रावणी सोमवारचा उपवास करू शकता. यासाठी स्त्री पुरुष असं कुठलंही बंधन नाही आहे, लहान मोठं कुठलंही बंधन नाही आहे. फक्त आपल्या मनामध्ये तो भाव असावा. आणि प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे. काही जण पूर्ण उपवास करतात, म्हणजे दिवसभर काही खात पित नाही. काही जण फक्त फळं, दूध घेतात किंवा काही जण मग साबुदाणा खातात, शेंगदाणे, बटाटा, राजगिरा, फळं, खिचडी वगैरे बऱ्याच गोष्टी खातात. पण ज्यांना आरोग्याच्या कारणांमुळे उपवास करणं शक्य नाही त्यांनी स्वतःला त्रास करून घेऊ नये. फक्त श्रद्धा तुमची महत्त्वाची आहे. आता आमच्या इकडे उपवास जेव्हा आम्ही करतो तर त्यावेळेस आम्ही दिवसभर काहीच खात नाही, फक्त पाणी पितो आणि त्यानंतर तिन्ही सांजेला पूजा वगैरे करूनच आम्ही उपवास सोडतो. म्हणजे 2 वेळा मिठाचं अजिबात खात नाही. एकदाच जे काही आहे ते जेवण आम्ही करतो. बाकी खिचडी किंवा फराळाचे असे कुठलेही पदार्थ किंवा फळं वगैरे अजिबात आम्ही खात नाही. कारण 2 वेळा जर मिठाचं तुम्ही अन्न ग्रहण केलं तर तुमचा उपवास तिथे सुटला असं समजतो. त्याच्यामुळे फक्त एकदाच जेवण करायचं, बाकी दिवसभर काही खायचं प्यायचं नसतं.
ही आमच्याकडची पद्धत आहे, तर तुमच्याकडे जशा पद्धती असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. किंवा एखाद्याला खरंच सहन होत नसेल उपवास करणं, तर तुम्ही फळे, दूध, चहा वगैरे असं घेऊ शकता. त्यानंतर घरातल्या सर्वांनी भगवान शिवाची आरती करावी. छान धूप दीप लावून सगळं असं प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं. आता श्रावण महिन्यामध्ये किंवा विशेषतः सोमवारी काय गोष्टी टाळाव्यात ते आपण बघूयात. तर श्रावणामध्ये शक्यतो तुम्ही मांसाहार पूर्णपणे टाळावा किंवा मद्यपान असेल हे पूर्णपणे टाळावं. तसेच घरामध्ये भांडणं असतील, दुसऱ्याला त्रास देणं असेल, खोटं बोलणं असेल या राग करणं, ह्या बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्यात पूर्ण टाळाव्यात. फक्त तुम्ही मनावरती कंट्रोल ठेवावा आणि प्रत्येक गोष्टी फक्त भगवान शंकराचंच तुम्ही स्मरण करावं. कारण या गोष्टीचा फायदा हा आपल्याला पुढे भविष्यात नक्की होणार आहे अशी श्रद्धा ठेवावी आणि त्यानंतर तुम्ही स्मरण करावं. तर श्रावणी सोमवार हा केवळ उपवास करण्याचा दिवस नसून भगवान शिवांचे स्मरण, भक्ती, संयम आणि सकारात्मक विचार करण्याचा दिवस आहे. आणि आपणही श्रद्धेने महादेवाची पूजा करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा. आणि आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय, हर हर महादेव.